तुम्ही जे मला वेळ दिला, ताकद दिली, तुम्ही जी एकजूट दाखवली, तुम्हाला खाली मन घालावं लागलं, एक पाऊल उचललं. ते माझे गनिमे कावे. काही वेळेस मला 2 पावलं मागे सरकावं लागतं, काही वेळेस पुढं सरकावं लागतं, पण तुमच्या पत्रात यशच दिले. असं नाही ना की मागे सरकारले की 10 वर्ष गेली, 20 वर्ष गेले, 1 वर्षात न मिळणार आरक्षण दिले, न मिळणार. काल परत तुमचा धाराशिवचा प्रश्न मंत्री महोदय आपले शिरसाट साहेबाला सांगितलं की धाराशिवची आणि सोलापूरची राहिले प्रमाणपत्र घेऊ नका. काल त्यांनी सोलापूरची बैठक स्वतः मंत्री महोदयाने त्या नातेपुतेला घेतली आणि तुमचं सुद्धा इथलं सांगितलं. नसतं त्या अधिकाऱ्याला आता म्हणूनही खरंच मी नसतात ती आता उगाच त्रास देते. व्हॅलिडिटी तिथं पडताळणीला आम्ही गेलतो दादा. आता 8 तारखेला काल सांगितलं म्हणतो, काल सांगितलं. तुम्ही आज उद्या नाही केलं ना, मंत्री महोदय शिरसाट साहेबांनी मला सांगितलं, मी पुन्हा ते सांगतो की मीडिया पुढे बोलता येत नाही. ते म्हणले आता अधिकारी बार सांगून काय करत नसले ना, मी सस्पेंडच करतो, पर्यायच नाही म्हणे माझ्या पुढं. त्याच्यामुळे आता जा, एकदा जा. काल त्यांनी लातूरला पण तेच सांगितलंय फोन करून, धाराशिवचं पण सांगितलंय, बीडचं सुद्धा फोन करून सांगितलं आणि सोलापूरचं पण सांगितलं. सोलापूरची तर बैठकच घेतली. आपणही थोडं सावध राहा. सगळेजण गोरगरिबाला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचे.